नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कांदा चिरताना डोळे न जळण्यासाठी थंड पाण्यामध्ये ठेवायचा आणि मग चिरायचा. लसणाचं सोलणं सोपं होण्यासाठी 10 सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. बेसन ढवळताना पाणी थोडं थोडं घालून गाठी टाळा. पनीर मऊ ठेवायचं असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ घालून भिजवून ठेवा. उरलेले मसाले फ्रीझरमध्ये ठेवले तर ते जास्त दिवस टिकतात. टोमॅटो प्युरीमध्ये साखर घातल्यामुळे ॲसिडिटी कमी होते. गॅसवर दूध तापवताना सांडू नये म्हणून त्यामध्ये चमचा ठेवावा. सुकामेवा तळायचा असेल तर अगोदर थोडंसं दुधात भिजवा. भातात वास येऊ नये म्हणून त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालावा. लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी त्यामध्ये तेल आणि मीठ योग्य प्रमाणात वापरावं. फोडणी करताना हळद शेवटी टाका, तेलामध्ये चळते. भाज्यांची चव वाढवण्यासाठी फोडणीत थोडंसं साजूक तूप किंवा बटर घालावं. बटाटे पटकन शिजवण्यासाठी त्यामध्ये मीठ घालून शिजवा. दही जर घट्ट हवं असेल तर रात्रभर कापडामध्ये गाळून ठेवा. उरलेली पोळी थोडंसं दूध लावून गरम केल्यास मऊ होते. डाळ पटकन शिजवण्यासाठी त्यामध्ये थोडंसं तेल घालावं. कांदा टोमॅटो पेस्ट वेगळी करून साठवली की वेळ वाचतो. पापड तळताना तेलामध्ये मीठ टाका, कमी तेल शोषलं जातं. पिठलं गाठी विरहित हवं असेल तर आधी पाणी ढवळून मग टाका. हिरव्या मिरच्या टिकवण्यासाठी त्याचं देठ काढून मगच फ्रीजमध्ये ठेवा. वरण उकळताना झाकण ठेवू नका, वास चांगला राहतो. पीठ भिजवताना त्यामध्ये गरम पाणी घातल्यास पोळ्या मऊ होतात. मसाले भाजताना कमी गॅसवर भाजा, त्यामुळे त्याची चव वाढते. कोथिंबीर धुतल्यावर पेपरमध्ये गुंडाळून मग फ्रीजमध्ये ठेवा. कढी फाटू नये म्हणून थोडंसं बेसन आधी मिसळून घ्या. भोपळा सोलताना थोडंसं तेल लावा, सोलणं सोपं जातं. पिठी साखर करण्यासाठी मिक्सर जर गरम झाला असेल तर अगोदर त्याला थंड करा. आलं साठवताना त्यामध्ये लिंबाचा रस लावून ठेवा, आलं खूप दिवस टिकतं. अन्नामध्ये मीठ जास्त झालं असेल तर उकडलेला बटाटा घाला. टोमॅटो लगेच खराब होतात म्हणून त्याला उलटं करून ठेवा. भाज्यांचा वास नको असल्यास फ्रीजमध्ये व्हिनेगर ठेवा. पोळपाटाला चिकटपणा येत असेल तर थोडंसं तेल लावा.
बटाट्याची भाजी काळी होऊ नये म्हणून त्यामध्ये लिंबू पिळा. कढई जळाली असेल तर त्यामध्ये बेकिंग सोडा व गरम पाणी टाका. चहाला जर रंग येत नसेल तर थोडीशी साखर आधीच उकळवून घ्या. शेंगदाणे भाजून ठेवल्यास चटणी पटकन होते. ताक फाटू नये म्हणून त्यामध्ये थोडासा मैदा घाला. लोणचं उघडल्यानंतर कायमच कोरडा चमचा वापरा, त्यामुळे लोणचं लवकर खराब होत नाही. पिठी साखर शिजवताना साखर वितळेपर्यंत सारखंच ढवळत राहा. पापड, खाकरे व सांडगे कोरड्या हवामानातच साठवा, त्यामुळे खूप दिवस टिकतात. तर ह्या स्मार्ट किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.